बातमी मुंबईतील आझाद मैदानात जुनी पेन्शन संघटनेचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना आता लागू करण्याची मागणी या आंदोलकांची आहे। हजारो कर्मचारी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। नंदकिशोर गावडे माझे सहकारी आपल्याला अधिक माहिती देतात याविषयी। नंदकिशोर, नक्कीच तुम्ही जर पाहायला गेलं तर राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन एका बाजूला सुरू आहे आणि त्याच्या हाकेवरती असणाऱ्या आझाद मैदानात वेगवेगळ्या मागणीसाठी आंदोलनं सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात। याच आझाद मैदानात अजून एक आंदोलन आहे, जुनी पेन्शन योजना लागू करा ही प्रमुख मागणी घेऊन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जी आहे ती वोट फॉर ओपीएस या संकल्पनेखाली आझाद मैदानात आता एकत्र आलेली आपल्याला पाहायला मिळते। हजारो शासकीय निमशासकीय जे कर्मचारी आहेत ते संपूर्ण या आंदोलनात सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आज सकाळपासून हे संपूर्ण राज्यभरातील कर्मचारी आहेत ते या ठिकाणी येऊन सरकार विरुद्ध घोषणा केली जात असलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर 1982 व 1984 ची जी जुनी पेन्शन योजना जी आहे ती पूर्ववत लागू करा ही यांची संपूर्ण मागणी असलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर काय नेमकी मागणी आहे तुमची, कशा पद्धतीचं आंदोलन असणार? आमची एकच मागणी आहे, जुनी पेन्शन योजना लागू करावी। सरकार जीपीएस योजना लागू करत पाहत आहे, गॅरंटेड पेन्शन स्कीम, ते महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना मान्य नाही। कोणीही ओपीएसचीच मागणी करत आहे, जीपीएसची मागणी कोणीही केलेली नाही। मागच्या 19 तारखेपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून ही पेन्शन पदयात्रा नागपूरपासून मुंबईला आलेली आहे आणि आज ठिय्या आंदोलन मुंबईमध्ये आहे। सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली नाही, ओपीएस लागू केली नाही, तर महाराष्ट्रातले सर्व कर्मचारी वोट फॉर ओपीएस जो पेन्शन देईल त्यालाच मतदान करण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन संघटनेचा